केवळ फसून आणि लोकांचं नुकसान करूनच निवडून येता येतं असं नाही, तर लोकांचं भलं करून सुद्धा निवडून येता येतं. त्यामुळे या निमित्तानं मी जाहीररित्या एवढंच आवाहन करेन की देवेंद्र फडणवीस आता तरी तुम्ही जागे व्हा. हा अंधश्रद्धेचा साथ महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं, त्याला पोसण्याचं, त्याला खतपाणी घालण्याचं काम बंद करा. आणि या सापाला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, संत ज्ञानेश्वर संत तुकारामात बसून गाडगे महाराज तुकडोजी महाराजांची चालत आलेली वारकरी संप्रदायाची अंधश्रद्धा निर्मूलक परंपरा आहे. त्या वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे, त्याची लाज बाळगा, त्याचा अभिमान बाळगा आणि जादूटोणा विरोधी कायदा उत्तमपणे मुख्यमंत्री या नात्यानं राबवून लोकांच्या अंधश्रद्धा दूर होतील याची काळजी घ्या. आणि पुन्हा ठगासारखे बाबा महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही याची व्यवस्था करा. तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, राजी तर येईल. अतिशय मोठा खलनायक म्हणून इतिहास तुम्हाला लक्षात ठेवेल. ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक. हा कृपाळू महाराज जर तुम्ही नुसते इंटरनेटवर शोधलं तर त्याचे संपूर्ण जगभर संस्थान आहेत, जगभर त्याचे आश्रम आहेत. प्रत्यक्ष भगवान कृष्णाचा हा अवतार मानला तर तो स्वतःला मांडवायचा आणि काम काय करायचं माहिती आहे? प्रवचनाला करता शिष्य प्रवचन द्यायचा, हा बाजूला बसायचा, बिरबीर पाहायचा. एखादी 13-14 वर्षाची पोरगी आवडली की तिच्याकडे बोट दाखवायचा आणि इकडे प्रवचन सुरू असताना त्या 13-14 वर्षाच्या मुलीला उचललं जायचं, त्याच्या भक्तीने जायच्या, तिला आंघोळ घालायच्या, शृंगार करायच्या, पालखीला काढायच्या आणि ह्या स्त्रिया पालखीनं या महाराजापर्यंत नेऊन पोचवायच्या आणि हा महाराज त्या 13-14 वर्षाच्या मुलींवर बलात्कार करायचा. याला एक रोग होता. माझा हा विषय अभ्यासाचा असल्यामुळे मला अतिशय ठामपणे सांगू शकेल. त्याचा स्खलनच होत नसे, त्याचं प्रियपतन होत नसे, त्यामुळे तासनतास बलात्कार करत असे, त्या मुलींची योनी काढत असे आणि त्या आश्रमामध्ये डॉक्टर तिची योनी शिवण्यापासून सगळे कामं पुढे करत असायची. म्हणून याची काळजी घेतात. पुढचे 1-2 वर्ष तिला राधा म्हणून विशेष सन्मान मिळायचा आणि त्यानंतर दुसरी राधा, त्यानंतर तिसरी राधा. नागपूर परिसरातल्या 2 मुलींनी या तक्रारी केल्यामुळं आपण नागपूरमध्ये कोर्ट केस दाखल म्हणजे पोलीस केस दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक केली, जेलमध्ये टाकलं आणि पुढे हायकोर्टामध्ये, म्हणजे या कायद्याअंतर्गत जमानत मिळणं शक्य नसतं तरी हायकोर्टामध्ये जमानत देण्यात आली. कारण त्या आधी कृपाळू महाराजांची अनेक लोक, मी मुंबईला राहत होतो त्या काळामध्ये, म्हणजे अजूनही मुंबईलाच राहतो. माझ्याकडे फोन आले, मानव साहब चाहे उतना पैसा दो लेकिन आप लोग तकरार पीछे थे, बट आप मुझे पहचानते नहीं शायद, इसीलिए फोन करने की आपने हिम्मत की. आमचे कोणीही कार्यकर्ते पैसे काढणं शक्य नव्हतं, पण हायकोर्ट जजनी मात्र त्यांना जमानत दिली. मग त्याने मला फोन केला, मानव साहब मैं आपको 10 लाख देने को तैयार था, मेरा 5 लाख में काम हो गया. ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक. हा कृपाळू महाराज. कृपाळू महाराज जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा अकोल्याचे एक अतिशय प्रसिद्ध ऍडव्होकेट आणि स्त्री सामाजिक कार्यकर्ता, स्त्री चळवळीतल्या बाबूजींना भेटायला. बाबूजीवर खवळलं तर एवढ्या चांगल्या महाराजांना जेलमध्ये पाठवलं. बाबूजीला वाटलं की कदाचित या बाईला माहित असेल हा महाराज काय व्याप करतो. ती सांगायला लागली, बाबूजी सांगायला लागले की तो काय सांगतो. की म्हणाले कि क्या हो गया, वो भगवान कृष्ण का अवतार है, वो स्त्रियों का उद्धार करते हैं. आणि पुढे तिने ते सांगितलं ते बाबू भयाला. ती म्हणाली मेरे शादी को 10 साल हो गए, उसके बाद मैं बाबा के पास गई, बाबा की कृपा मुझ पर हुई, एक ही बार उनके साथ में मैं रत हुई, उस रत में इतना आनंद मुझे मिला 10 साल में मेरा पति कभी दे नहीं पाया. उस सुनील बाबू म्हणत होते की मला असं वाटत होतं की इथल्या इथे चिमूटभर पाणी दूध घेऊन आपण त्यामध्ये मला. आपल्या नागपूरच्या रेल्वे बोर्डाचे हे सदस्य होते, त्यामुळे नागपूरच्या रेल्वे मुख्य ऑफिसर त्यांचे चांगले ओळखीचे होते. त्यांनाही सांगायला गेले की तुमच्या घरचे लोक त्या कृपाळू महाराजांच्या नादी लागतात. त्यांच्या कॉन्व्हेंट शिकलेल्या पत्नी क्या ऑर्डर करके उन्हें नोटिस दो कि तुम क्या ये बता रहे हो मेरे पति को. मैं खुद मेरी बेटी 10-11 साल की होने के बाद
जब भी वो 11-12 साल के हो जाएंगे तो मैं खुद बाबा को अर्पण करूंगी, उनके जीवन का भला हो जाएगा। हे काय आहे सगळं? हे का आता आपल्या समाजामध्ये घडतं? कारण काय आहे? राग रहीम बाबा, त्याला मी एक्सपोज केला नाही, पण त्याचा भरपूर अभ्यास केला. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ओटीटी प्लॅटफॉर्मवर आश्रम नावाची एक सिरियल आहे, फार सुंदर सिरियल आहे, 3 सीझन आहे, ती अवश्य पहा. राम रहीमचे सगळे उपद्व्याप त्यामध्ये दाखवले. ज्या मुलीने अटल बिहारी वाजपेयींकडे तक्रार केली, ती मुलगी काय सांगते, तिचा फक्त मी अनुभव तुमच्या पुढ्यामध्ये मांडतो आहे. ती म्हणते कि एक दिवस मला निरोप आला, बाबा ने माफी देने के लिए बुलाया है, त्याचं शुद्धीकरण, त्याचं माफ, अशोक खरातलं शुद्धीकरण, त्याचं माफ. ती मुलगी त्याच्या बेडरूम मध्ये गेली, गुहेमधल्या. या ठिकाणी एका बाजूला रिव्हॉल्वर ठेवली होती, दुसऱ्या बाजूला तो अश्लील व्हिडिओ पाहत होता. आणि तिला म्हटला काही पटवणं नाही, काही नाही, काही नाही, तुम मुझे गुरु मानती हो? म्हणाली जी हाँ मैं गुरु मानती हूँ. तो गुरु को तन मन धन अर्पण करना होता है, तो तुमने मुझे तन मन धन अर्पण किया है, तुम्हारा धन मेरे मालकियत का है, आज मैं उसे भोगना चाहता हूँ, तुम मुझे पसंद हो. ती म्हणाली बाबा ये अच्छा नहीं है, आप भगवान कृष्ण के अवतार में मानती हूँ आप. हाँ तो फिर क्या हो गया, भगवान कृष्ण ने 16,000 स्त्रियों के साथ में संबंध रखे थे, इसलिए तुम्हें संबंध रखा. ती म्हणाली फिर भी मुझे ये मान्य नहीं है. त्यावर त्यांनी काही आडपडदा नाही ठेवला, बाहेर काही बोलत बसला नाही. तो म्हणाला देखो तुम्हारे सामने 2 पर्याय है, एक बंदूक, मैं सीधा तुमको यही उड़ा दूंगा, यही गाड़ दूंगा, किसी को पता नहीं चलेगा. हरियाणा के मुख्यमंत्री, पंजाब के मुख्यमंत्री मेरे चेले हैं, कई केंद्रीय मंत्री मेरे चेले हैं, कई आईपीएस ऑफिसर मेरे चेले हैं, मेरा कुछ बिगड़ेगा नहीं. तेरा सच्चा सौदा हर महीने में नहीं, हर दिन में 1 करोड़ के ऊपर पैसा कमाता है. मेरे पास पैसों की कमी नहीं है, इसलिए मैं तेरे को मार करूंगा, यही गाड़ दूंगा. तुझे अगर जिंदा रहना है तो आज मेरे साथ सोना पड़ेगा. पुढे तुझं 3 वर्ष या पद्धतीनं शोषण होत होतं. बाबाला वाटेल तेव्हा तो बोलावून घेत होता. आणि त्या मुलीला लपून छपून ते पत्र पाठवलं. अटल बिहारी वाजपेयींपर्यंत ते पोहोचलं, म्हणजे त्यांच्या यंत्रणेपर्यंत पोहोचलं. ते पोलिसांकडे आलं, चौकशीला सुरुवात झाली आणि पुढे सगळं दबाण पाहायला. राम रहीम सारखा बाबा ज्याने हजारोच्या संख्येनं स्त्रियांचं शोषण केलं, बलात्कार केले आणि मारून टाकून फेकून पंडित असणार. 400 पेक्षा अधिक पुरुषांना कॅस्ट्रेट केलं. पूर्वीचे जे जनानखाने चालवणारे राजे लोक असत, ते आपल्या जनानखान्याच्या संरक्षणाकरता शक्य लोक ठेवत असत. हा माणसाचे लिंग कापून टाकायचा, त्यांना कॅस्ट्रेट करायचा भक्त म्हणून आपले, आणि मग ते जनानखान्याचे संरक्षण करण्याकरता त्यांना वापरायचा. 400 लोकांना कॅस्ट्रेट केलेला आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की आश्रम नावाची ही सिरियल पहा, त्यात तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतात. त्यानंतर मित्रांनो, आसाराम बापू. आसाराम बापू संबंधी माझ्याकडे सगळ्यात पहिली तक्रार आली होती ती 1983 साली. मी 1983च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये गुजरातचा दौरा केला होता. 48 कार्यक्रम गुजरातमध्ये दिले. भाषण मी द्यायचो, प्रेमानंद चमत्कार करायचे. एक डॉक्टर शोधत मला माझ्या मुंबईच्या कार्यक्रमामध्ये भेटले. त्यावेळेस नागपूर हेडक्वार्टर होतं. ते मला म्हणायला लागले की अनेक दिवसापासून तुम्हाला शोधतो आहे, बातमी वाचली म्हणून मी आलो तुमच्यापर्यंत, इथलीला राहतो. माझी मुलगी 2 वर्षापूर्वी अहमदाबाद आश्रममध्ये बाबाच्या दर्शनाकरता गेली. रात्री 8 वाजता तिचा ट्रंक कॉल आला होता. मोठ्या आनंदानं ती हिरडून गेली होती, कारण बाबाने तिला सत्संगाकरता बोलावलं होतं. आणि त्यानंतर तिचा पत्ता नाही. मी जमजम पछाडलं, तिचा शोध लागला नाही. अहमदाबाद मध्ये मी FIR रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला, पुणे पोलीस केस दाखल करून घेतला आहे. बरं, हे डॉक्टर कोण होते? राष्ट्रपतींचं दिल्लीतलं जे पॅनल असतं त्या पॅनल मध्ये यांचं नाव होतं. एवढ्या श्रेष्ठ दर्जाचा दिल्लीतला हा डॉक्टर, गुजराती जन्मान है. मानव साहब आप कुछ तो भी करो, आप ही कुछ कर सकते हैं, मैं गुजरात में क्या कर सकता. आप इतने बड़े डॉक्टर हो, राष्ट्रपति के पैनल पर हो, इसके बावजूद अगर आपकी कंप्लेंट पुलिस दाखिल नहीं करती तो गुजराती पुलिस मेरा क्या सोचे. महाराष्ट्र में होता तो शायद मैं कुछ कर पाता. तेव्हापासून मी आसारामकडे बारकाईने लक्ष द्यायला लागलो, त्याच्या सगळ्या भानगडी काढायला लागलो, बोलायला लागलो.
आणि पुढे एक मुलगी जी 15-16 वर्षाची मुलगी आहे तिच्यावर बलात्कार करण्याचा हा प्रयत्न करतो आहे आणि बलात्कार केला नाही, पण तोपर्यंत निर्भया नावाचा कायदा आला. त्यामध्ये बलात्काराचा प्रयत्न करणं, त्या दिशेनं प्रयत्न सुरू करणं एक सेल्फ बलात्कार मानला जातो आणि त्यात ही मुलगी 16 वर्षाची असल्यामुळे पोक्सोही लागला. आणि जी एक स्त्री डीसीपी लेव्हलची अधिकारी होती ती अतिशय कड्यात निघाली. तिच्या बॉसने तिला छानपैकी मदत केली आणि या दोघांनी जाऊन MP मध्ये तो मुक्कामाला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर सगळ्या मीडियाच्या पुढे तो त्यावेळेस एवढा मुद्दाम होता. नरेंद्र मोदींपासून सगळे त्याच्या पायावर डोकं ठेवायचे. अनेक प्रांतांमध्ये मुख्यमंत्री त्याचे भक्त होते, राजस्थानचे मुख्यमंत्री त्याचे भक्त होते आणि हे राजस्थानचे पोलीस त्याला पकडून नेत आहे. यावेळेस तो सगळ्या मीडिया पुढे बोलला की ये जो है सोनिया गांधी और राहुल गांधी त्यांनी भरपूर शिव्या दिल्या आणि त्यांनी उपकार करून ठेवले. राजस्थानच्या मुख्यमंत्र्याची मग हिंमत झाली नाही की आपल्या ऑफिसला शिव्या दिलेल्या माणसाचं संरक्षण आपण कसं करायचं आणि म्हणून त्यांनी पोलिसांना छान काम करू दिलं आणि तो कायदा इतका FIR आणि पुढचा संपूर्ण जो भाग असतो तो सगळा इतका चांगला बनवला. 400 इतकी मस्त बनवले. वर्ष हा बाबा जेलमध्ये आहे. याचा मुलगा नारायण साई हेच प्यार करतो. नारायण साईनी काय केलं? एका मुलीच्या दोनची वाक्य मी तुम्हाला सांगेन. त्या दोघी अहमदाबादच्या आश्रममध्ये राहायच्या. भक्त होत्या, साध्वी होत्या. त्यांनी आपल्याला स्वतःला अर्पण करून घेतलं होतं. एका साध्वीला यांनी बोलावलं होतं, तिच्यावर बलात्कार तिच्या इच्छेने. ती रडत रडत मुंबईत पळत आली आणि सांगितलं की मी जर त्याला नकार दिला असता, त्याने मला सरळ सांगितलं की मी तुझे मार्ग दूंगा, इस कुएं में डालूंगा, ऐसे काही लड़कियों को इस कुएं में डाला है. आणि मग जीवाच्या भीतीनं मी बलात्कार करून दिला. दुसरी मुलगी हुशार होती. तिच्या लक्षात आलं की आपल्यावरही नंबर येणार आहे आणि म्हणून तिने पळून जाण्याचे मार्ग शोधून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आधीच तिचा नंबर आला. तिने नाटक केलं कि मैं राह देख रही थी कि बाबा की कृपा मुझ पर कब होगी, भगवान कृष्ण की कृपा मुझ पर कब होगी. आसाराम पण भगवान कृष्णाचा होता. त्याचा दारुड्या मुलगा त्याला प्रवचन पण देता येत नाही, तो नारायण साई पण भगवान कृष्णाचा अवतार आणि आपली भारतीय जनताने स्वीकारते. बाप पण भगवान कृष्णाचा अवतार, पोटे पण भगवान कृष्णाचा अवतार. आणि या ठिकाणी तिने एवढी दारू त्याला पाजले, याला काही करता आलं नाही किंवा करण्याची गरज पडली नाही, पण त्याचे सगळे सुरक्षा कर्मचारी दूर निघून गेले होते. त्याचा फायदा घेऊन या दोन्ही मुली पळून आल्या डायरेक्ट मुंबईला. मुंबईला का आल्या? कारण या मुलीच्या सख्या बहिणीचा नवरा मुंबईमध्ये डीसीपी होता, IPS अधिकारी होता. या डीसीपींशी माझं बोलणं झालेलं आहे. ते म्हणाले की मला असा कॉन्फिडंट होता कारण माझे अनेक बॅचमेट्स आणि सिनियर्स आणि ज्युनियर्स ट्रेनिंग चालत असतं त्या काळात असणार आहे, ते गुजरातमध्ये होते. त्यांच्या मदतीने मी सहज FIR दाखल करू शकेल. पण शेवटपर्यंत या साईराम या नारायण साईच्या विरुद्ध FIR दाखल झाला नाही. काही वर्षांनी एक धडक डीसीपी लेवलच्या अधिकारी बाईने 2 मुलींनी तक्रारी केल्या म्हणून नारायण साईच्या विरुद्ध FIR दाखल करून घेतला. तो तडीस नेला आणि त्याला जेलमध्ये पाठवला. मित्रांनो, केवळ भारतीय परंपरेमध्येच या पद्धतीचं स्त्रियांचं शोषण होतं असं नाही. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा धर्माच्या नावाखाली, विशेषत्वानं हलाला नावाच्या प्रकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. काय होता हा हलाला प्रकार? एखाद्या मुस्लिम स्त्रीला तालुक्याला नवरा आणि रागाच्या भरामध्ये तलाक 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 तीनदा म्हटलं की तिचा तलाक होऊन जात असे. तो तलाक झाल्यानंतर नवऱ्याच्या जर लक्षात आलं की आपल्या हातून चूक झाली आहे आणि पुन्हा आपण आपल्या बायकोला स्वीकारलं पाहिजे, तर मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम कायद्यानुसार ते अलाउड नाही. त्याकरता तिला आणखी एका दुसऱ्या माणसाशी लग्न करावं लागतं आणि त्या माणसाने तलाक दिल्यानंतर ती पहिल्या नवऱ्याशी लग्न करू शकते. तर हे जे मधल्या टप्प्यामध्ये लग्न करावं लागतं त्याला हलाल असा प्रकार म्हणतात. राजन खान नावाच्या माझ्या मित्रांनी एक स्टोरी यावर लिहिली, त्याच्यावर सिनेमाही मराठी आलेला होता. हा हलाला प्रकार अतिशय मोठ्या प्रमाणावर मुस्लिम धर्मामध्ये पाळला जातो. मधल्या काळामध्ये किडनीचे प्रकरण उचलून काढलं होतं. आजही तुम्हाला युट्यूबवर यातल्या अनेक गोष्टी वाचायला मिळतील, ऐकायला मिळतील.
आणि त्यामधनं तुमच्या लक्षात येईल की या हलाला प्रकरणाच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणावर शोषण होतंय आणि त्यामध्ये मौलवी जाहीररित्या सांगतात की क्या मदद कर रहे हैं, हम तो उस स्त्रियों का उद्धार कर रहे हैं, उस पति को मदद कर रहे हैं, क्योंकि जो भी पति शादी करेगा वो एक रात में तो लौटाएगा नहीं ना, वो कई महीने रखेगा, उसका भोग लेगा, बाद में लौटाएगा नहीं। हम तो बस एक रात भर उसका उपयोग करते हैं, दूसरे दिन वापस करते हैं, और उसके एवज में अगर 4-5 लाख रुपए लिए तो इसमें गलत क्या है? हम तो धर्म का काम कर रहे हैं ना। हे सगळं मुलाखतींमध्ये आधीच मला युट्यूबमध्ये पाहायला मिळू शकतं, शोधलं तर मित्रांनो या पद्धतीनं हलाला नावाचं प्रकरण आहे। ख्रिश्चन धर्मामध्ये एवढ्या धार्मिक आहे। आता मधून उठायला लागला तर मी डिस्टर्ब होतो, कृपया तुम्ही उठू नका, जायचं असेल तर पटकन निघून जा होते। ज्यांना उठून जायचं असलं त्याने मध्ये का बसावं, कोपऱ्यात बसावं ना, दाराजवळ बसावं ना, हा काढा सभेचा नियम आहे, तेवढा तर आपण पाळला पाहिजे। तर मित्रांनो ख्रिश्चन धर्मामध्ये व्हॅटिकन सिटीचा जो पोप आहे, कॅथोलिक पंथीय प्रमुख, त्यांच्या नियमामध्ये पाद्र्यांना आणि ज्या नन्स ब्रह्मचर्य स्वीकारतात त्यांना विवाहाचा अधिकार नसतो। मग या नन्स राहतात, त्याला कॉन्व्हेंट असं म्हणतात। कॉन्व्हेंट म्हणजे नन्स राहणारं वसतिगृह। मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे मला काही रेफरन्सेस वाचायला मिळाले, नंतर हे सगळं लिहिलं, ते शोधून काढलं, मी वाचलंय। 18व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये अनेक इंग्रजी लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे की या नन्सचा किती वाईट प्रकारे उपयोग केला जात असे, त्यांचं शोषण केलं जात असे। या काळामधले पाद्री पुरुष यांचा वापर करत असत, जी गावातली श्रीमंत मंडळी चर्चेसला देणग्या देतात ते त्यांचा वापर करत असत, आणि एखादी मुलगी त्यामधनं जर गरोदर राहिली तर त्या काळामध्ये कुटुंब नियोजनाची साधनं नसल्यामुळं तिला विधीमध्ये फेकून दिलं जात असे, आणि प्रत्येक कॉन्व्हेंटच्या मध्ये एक वीर असे, ती फक्त या कामाकरता वापरली जात असे। हे सगळं इंग्रजी लेखकांनी लिहून ठेवलेलं वर्णन आहे। आता मित्रांनो 2 महाराज मी तुमच्या पुढे मध्ये मांडून हा विषय महाराजांबाबतचा मी संपवणार आहे, मग त्याच्या कारण मी माणसामध्ये आपण शिरूया। नागपूरमध्ये आम्ही एक बाबा एक्सपोज केला, त्याचं नाव आहे सुंदरदास। हा रामस्नेही पंथाचा भारतातला सगळ्यात मोठा महाराज। मूळ हा मिलिटरीमध्ये अतिशय मोठा अधिकारी होता, आणि ज्या काळात आम्ही त्याला एक्सपोज केला त्यावेळेस राजस्थान डीजीपी त्याचा सख्खा भाऊ होता, पोलीस अधिकारी, जो राज्याचा पोलीस प्रमुख असतो, ज्याला महासंचालक आपण म्हणतो, त्याचा सख्खा भाऊ होता। अशा फॅमिलीतला हा सुंदरदास महाराज। रामस्नेही पंथ हा श्रीमंत व्यापाऱ्यांचा पंथ आहे। हा आपल्या भक्तांना सांगायचा कि इंसान की जिंदगी का उद्देश्य मोक्ष प्राप्त करना है, पुरुष को 9 मार्गों से मोक्ष प्राप्त होता है और स्त्रियों को 10 मार्ग उपलब्ध होते हैं। पुरुष आणि स्त्रियांचं कॉमन सत्संग असेल त्यावेळेस तो 9 मार्गांचं वर्णन करून सांगायचा, आणि जेव्हा फक्त खाजगी स्त्रियांचं सत्संग असेल तेव्हा 10 मार्ग सांगायचा। 10वां मार्ग काय होता कि गुरु के साथ में संबंध शारीरिक प्रस्थापित करना, अपने आप को पवित्र करवा लेना। उसमें केवल वो स्त्री पवित्र नहीं होती, केवल उसे मोक्ष नहीं मिलता, उसके भाई को भी मोक्ष मिलता है, उसके पिता को भी मोक्ष मिलता है, शादी हुई तो पति को भी मोक्ष मिलता है। इसलिए केवल स्त्री ने थोड़ा सा त्याग करने के बाद में घर के सभी पुरुषों को मोक्ष प्राप्त होता है, लेकिन स्त्रियों को नहीं होता, बहन को नहीं मोक्ष मिलता, बेटी को नहीं मोक्ष मिलता, माँ को नहीं मोक्ष मिलता, उसके लिए उसको खुद जाना पड़ता है। या बाबाला मी नागपूरमध्ये एक्सपोज केलं, हे सगळं प्रकरण बाहेर काढलं। त्यावेळेस ही सगळी रामस्नेही पंथांची मंडळी धावत पळत आली, त्याची तरुण मंडळी आली, सगळी मंडळी इंजिनियर डॉक्टर मंडळी, त्या पोरांनी आम्हाला विनंती केली की या बाबाला की आम्हाला घरी एक्सपोज करू नका, पण त्यांच्या घरी त्यांचा मुक्काम होता, त्यांचे पुतणे आमच्यासोबत डॉक्टर म्हणून अतिशय चांगलं काम करत होते, त्याचंही आमच्यावर प्रेशर होतं। म्हणजे ठीक आहे, इसको बाहर करो, आप बाहर करने के बाद जो करना है वो करेंगे। त्यावेळेस मेंडोसा नावाचे आपले नागपूरचे पोलीस कमिशनर होते, त्यांना आम्ही भेटायला गेलो, बाबा चौक देशमुखांना सगळी मंडळी, आणि त्यांना विनंती केली की म्हटलं आम्ही फक्त या बाबाला गाढवावर 2 मिनिटं बसवणार आहोत, फोटो काढणार आहोत, तोपर्यंत तुमचं पोलीस मध्ये नाही आलं पाहिजे, कारण डीसीपी या एरियाचे जे आहेत ते जरा त्या पंथामधले आहेत, त्यामुळे आम्हाला काढूया।
पेंडोसांना आमच्या कामाबद्दल पूर्ण माहिती होती, खात्री होती. आम्ही कधीही बाबांना मारहाण करत नाही, मॅनिपुलेट करत नाही, उलट त्यांना मार पडू देत नाही. त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही मार वगैरे पडू देणार नाही, पण मॅन हँडल करू नका. बिलकुल नाही. प्रेमाने आम्ही त्यांना गाढवावर बसायला सांगू, ते बसले नाहीत आम्ही बसवू, फक्त एवढंच. बाकी काय नाही, फोटो काढू आणि सोडू. फक्त आमची एक चूक झाली की आम्ही घरावर पहारे ठेवले नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी जसे आम्ही सगळे पोलिसांकडे गेलो तसं बाबाला बाहेर काढलं आणि तिकडे पोचवलं. ज्या संदर्भात बाबाला आपल्या घरी या 5-10 लाखाची बोली लावली जात असेल, म्हणजे 5 ते 10 लाख रुपये देऊन आमच्या घरी या, आमच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांचा भोग घ्या आणि इतरही स्त्रियांचा भोग घ्या, याकरता निमंत्रित केलं जात असेल, तो हा सुंदर मोक्ष प्राप्त करतो. त्यानंतर एक नित्यानंद स्वामी हा बंगलोरचा बाबा, त्याचं स्वतंत्र बेट आहे, स्वतंत्र देश आहे, हा जगभर अतिशय मोठा बाबा आहे. ठिकठिकाणी याचे आश्रम आहे. याच्या बंगलोरच्या आश्रमामध्ये प्रवेश घेताना लिहून घेत असे की इथे ज्या काही प्रक्रिया चालतात, ज्या पूजा विधी चालतात, त्याबद्दल मी ऑब्जेक्शन घेणार नाही. त्या कदाचित माझ्या मॉरल कंपन्यांच्या विरुद्ध असल्या तरी त्याबद्दल मी पोलिसांकडे तक्रार करणार नाही. आणि हा सांगायचा की माझ्यामध्ये शंकर भगवान तत्व आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक पार्वती तत्व जागृत होतं. प्रत्यक्ष भगवान शंकराशी संभोग केला की ते पार्वती तत्व जागृत होतं आणि मोक्ष प्राप्त होतो. आता अचंबारी स्त्रिया हजारो हा इतका कसा पुरणार? त्यामुळे त्याने ठिकठिकाणी वेगवेगळे शंकर निर्माण करायला सुरुवात केली. ज्यांना ज्यांना तो शंकर म्हणून मान्यता देत असेल त्यांच्यासोबत संभोग केला किंवा मोक्ष प्राप्त होत असेल. मुंबईचे हायकोर्ट जज त्यांची एक मुलगी जी अमेरिकन नागरिक झाली आहे, मोठी सायंटिस्ट आहे, तिथं या पद्धतीनं 2 ते 3 वर्ष शोषण झालं. ती म्हणते मी एवढी हुशार, एवढी मोठी सायंटिस्ट, माझ्या क्षेत्रामध्ये एवढी मोठी तज्ञ, पण काय झालं होतं मला कळत नाही. बाबा म्हणायचे खूप चौथ्या झोपायचं, ते म्हणायचे असं करा, मी कसं करायचं, असं सगळं होतं. जेव्हा ती काही करणार नाही, कारण तिच्या नोकरीवर गदा येण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा ती अमेरिकेत परत गेले आणि परत गेल्यानंतर तिच्या डोकं काय मित्रांनी जागेवर आणलं. त्यानंतर तिने मुंबईमध्ये केस दाखल केली आणि त्या केसमध्ये या विषयातल्या तज्ञ साक्षीदार म्हणून माझे साक्ष झाले म्हणून मला सगळे ते डिटेल्स माहित आहे. हा नित्यानंद स्वामी शाक्तपंथीय बाबा त्या मार्गाने तो ज्या पद्धतीने स्त्रियांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करत असेल आणि या शोषणाच्या माध्यमातून त्याने हा संपूर्ण जगभर व्यापार चालवलेला आहे. मित्रांनो, हे अपवाद आहे. चिंगारी नावाचा एक अतिशय चांगला चित्रपट आहे, युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल. मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन यांचा त्यामध्ये रोल आहे. मिथुन चक्रवर्ती एक ब्राह्मण असतो जो प्रेतांवर बसून अल्पवयीन मुलीसोबत संभोग करतो आणि त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ही परंपरा या देशामध्ये करायला. मी तुमच्या घरामध्ये 2 सिरियलचं नाव घेतलं तर तिसऱ्या एका चित्रपटाचं नाव घेतो, महाराज त्याचं नाव. नेटफ्लिक्स नावाच्या OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे. ही ऍक्च्युअल मुंबईमध्ये घडलेली केस आहे. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांचं भारतामध्ये शासन असताना एका पत्रकाराने त्याच्या बायकोचा उपभोग त्या बाबाने घेतला. त्याला महाराज म्हणायचे. त्याच्या विरुद्ध त्याने लिहिलं म्हणून तो महाराज कोर्टात गेला आणि मग कोर्टामध्ये काय झालं आणि कोर्टाचे निर्णय कसे आले या पद्धतीचा तो चित्रपट आहे. आमिर खानच्या मुलाने त्यात हिरोचं काम केलेलं आहे. अतिशय सुंदर चित्रपट आहे. मी तुम्हाला 3 रेफरन्सेस दिले. सगळ्यात महत्वाचा आश्रम नावाचे 3 सीझन असणारी सिरियल, चिंगारी नावाचा चित्रपट, आश्रम नावाचा चित्रपट, हे सगळे ऑथेंटिक चित्रपट आहेत. ही या देशामधली परंपरा राहिलेली आहे. मित्रांनो, हे अपवाद नाही. हजारो वर्षापासून या देशामध्ये हे सुरू आहे आणि हे बिनगोबाट चालत होतं. माझी चळवळ जर निर्माण झाली नसती तर कदाचित हे अतिशय बिनगोबाट असंच चालू राहिलं असतं, ज्यावर आपण चर्चाही केली नसती. हे असं का होतं? सगळ्यात पहिले तुमच्या माझ्यावर लहानपणापासून संस्कार केला जातो की माणूस स्वतः देव प्राप्ती करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला सिद्धी प्राप्त होते. पुढे जर त्याची तपश्चर्या तशी सुरू राहिली तर तो स्वतःच देव बनतो आणि तो स्वतः देवत्वाला पोचतो. किंवा काही माणसांवर देवाची विशेष कृपा होते किंवा काही माणसांमध्ये देव अवतरित होतो.
त्याला सिद्धी प्राप्त झाली असेल, देव अवतरित झाला असेल, देव प्रसन्न असेल किंवा स्वतःच तो देव बनला असेल, अशा सगळ्या माणसांमध्ये 3 प्रकारच्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. एक म्हणजे सगळ्या प्रकारचे चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होते. लोकांचं भूत भविष्य वर्तमान त्याला आपोआप कळतं आणि जगातले कोणतेही रोग दुरुस्त करण्याचं सामर्थ्य येतं. आणि तुम्हाला जर आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करायचा असेल, हा संसाराचा भवसागर तरून जायचा असेल, तर आपल्याला गुरु करणं अपरिहार्य असतं. आणि गुरु केल्यानंतर गुरुला आपलं जन्म धर्म अर्पण करावं लागतं. त्याच्यावर अढळ श्रद्धा ठेवावी लागते. एकदा त्या गुरुवर श्रद्धा ठेवली की वाटतं ते झालं तरी ही श्रद्धा घडता कामा नये. त्याकरता आपल्याला चिलया बाळाचं उदाहरण दिलं जातं की तो कुंभार जेव्हा मातीत बुडवत होता, देवाचं नामस्मरण करत होता, तेव्हा त्याचा मुलगा लहानसं मूल रांगत रांगत आलं. ते चिखलात त्याच्या हातून तुडवल्या गेलं, पायाने उडवल्या गेलं, ते मेलं. अशा पद्धतीची अढळ आपली श्रद्धा पाहिजे. तरी त्याच्या तपश्चर्येमध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये कुठेही खंड पडला नव्हता. मूल मेलं तरी तो उभं राहिला, मुलाला मारून टाकलं, पण मात्र तो नामस्मरण करत राहिला. या पद्धतीनं श्रद्धा आपल्याला घ्यायला. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याला आपण श्रेष्ठ म्हणायचं, त्याचं शब्द प्रामाण्य मानायचं, त्याच्याबद्दल शंका घ्यायची नाही, चिकित्सा करायची. मी जेव्हा नुकतंच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाबाबत जागरूक झालो होतो, 100% बुद्धिप्रमाणे बनलो होतो आणि मी पुण्यामध्ये किर्लोस्कर प्रेसमध्ये काम करत होतो. त्या काळामध्ये नागपूरच्या ज्येष्ठ नागरिक मंडळानं माझं एक व्याख्यान आयोजित केलं होतं. ते ज्येष्ठ नागरिक मंडळ अतिशय मोठं आहे. त्यामध्ये फार मोठे प्राध्यापक, डॉक्टर, वकील, न्यायमूर्ती अशी मंडळी असायची. माझ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक अतिशय मोठे नागपुरातले वकील होते. माझं जेव्हा भाषण झालं तेव्हा ते मला असं म्हणाले त्या अध्यक्षीय भाषणामध्ये की श्याम, तू हे काम जर 10 वर्षापूर्वी सुरू केलं असतं माझ्या मित्राची बागायत झाली नसते. त्यांचा मित्र कोण? नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू आणि ऍक्टिंग जज हायकोर्ट मधला. नाव तुम्हाला सहज कळू शकेल, कारण फार कमी ऍक्टिंग जजेस नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत. त्यांनी सांगितलेला किस्सा मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोच. त्या काळी आपल्या नागपूरमध्ये लाभले महाराज नावाचा एक बाबा होता. या न्यायमूर्तींच्या पत्नी अतिशय सुंदर देखण्या होत्या. वकील मित्रांना शंका आली म्हणून त्यांनी आपल्या मित्राला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये न्यायमूर्ती त्यांच्यावर चिडले. ते म्हणाले की काय प्रत्यक्ष भगवान कृष्णाचा अवतार आहे लाभले महाराज म्हणजे, आणि त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता. वकील मित्रांच्या लक्षात आलं की न्यायमूर्तींना पुरावे पडण्याची सवय झालेली आहे आणि म्हणून लांबे महाराज आणि त्यांच्या पत्नी कॉम्प्रोमाइजिंग पोझिशन मध्ये असताना त्यांना घेऊन दाखवलं. त्यावेळेस नेमका त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता. नागपूर विद्यापीठ त्यावेळेस अतिशय मोठं होतं. 18 जिल्ह्यांचं विद्यापीठ होतं. अमरावती विद्यापीठ निर्माण व्हायचं होतं. काय केलं असेल न्यायमूर्तीने? ऍक्टिंग जज होते हायकोर्टाचे. पोलिसांना फोन केला असेल, बाबाला अटक झाली नाही. उलट एक विचारायला गेली लांबे महाराज हा काय प्रकार. लांबे महाराज म्हणाले बरं झालं शिष्या तू आलास. अरे तू केवढा भाग्यवान, तुला माहिती आहे तुझी पत्नी कोण? ज्या काळामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार घेतला होता त्यावेळेस माझ्या सगळ्यात आवडती राधा ही तुझी पत्नी. इतके वर्ष तुझी पत्नी म्हणून जगली. आपल्या श्रद्धेचं रूपांतर किंवा अंधश्रद्धेमध्ये होतं त्या माणसाला कळत नाही. मला माहिती आहे की आपण विश्वास ठेवल्याशिवाय दुसऱ्यासोबत जगू शकत नाही. मला खात्री आहे की तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. तुम्हाला खात्री आहे की मानव किती कडक बोलले तरी दगड फेकून मारणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जाऊ. परस्पर विश्वासावरच माणसं जगत असतात हे खरं आहे. त्या खरंच जर मी दगड फेकून मारले तर तुम्ही माझ्यावरचा विश्वास बदलवा. तुम्ही जर माझ्याशी वेगळेपणाला ऐकला, शांतपणे ऐकून घेता तर मी माझा विश्वास तुमच्याबद्दलचा बदलेल. म्हणजे आपला विश्वास पुरावा विरुद्ध समोर आल्यानंतर बदलतो. इथे न्यायमूर्तींना पत्नी आणि बाबा एकत्र दाखवले आणि तरी त्यावर विश्वास ठेवता ही त्यांची गाथा होती. पुढे काय झालं? पुढे त्यांचा नागपुरातला राहता बंगला आणि आपली सुंदर बायको
त्यांनी लांबे महाराजांच्या स्वाधीन केले आणि स्वतः सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले. हे नागपूर मधलं उदाहरण आहे. श्रद्धा किती पराकुटीनं अंधश्रद्धा करू शकते याचं हे उदाहरण. मित्रांनो, हेच काम खरंच बाबा यांना काय सांगायचं की मी भगवान कृष्णाचा अवतार आहे. तू गेल्या जन्मामध्ये माझी आवडती गोपी होतीस. काही स्त्रियांना राधा होते, काही स्त्रियांना गोपी होती. एका स्त्रीला तिने सांगितलं तू अप्सरा होतीस. आता अप्सरा होती तर संबंध ठेवायला हरकत नाही, राधा आणि गोपीचा अधिकारच आहे. या पद्धतीने त्याने यांचं शोषण. म्हणूनच आपल्या जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये आपण कलम तयार करताना अनुसूचीमधलं 11वं कलम केलेला आहे की एखादी व्यक्ती माझ्यामध्ये भगवान कृष्णाचा मी अवतार आहे, गेल्या जन्मी राधा होते, मी शंकराचा अवतार आहे, गेल्या जन्मामध्ये पार्वती होते, किंवा माझ्यामध्ये विशेष शक्ती आहे म्हणून जर लैंगिक संबंध ठेवत असेल तर तिची संमती असो किंवा नसो तो कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे आणि मिनिमम शिक्षा 6 महिन्यापासून 7 वर्ष कारावासाची आहे. म्हणजे बलात्कार सिद्ध करण्यासाठी ज्या अटी असतात त्या अटी या कायद्यामध्ये नाही. त्याने स्वतःला विशेष शक्ती आहे असा आभास निर्माण केला आणि लैंगिक संबंध ठेवले की हा कायदा लागू आणि म्हणून घरात या कायद्याखाली अडकलेला आहे. आता मित्रांनो, या स्त्रिया का फसतात? आपल्या नागपूरमधल्या एका ज्येष्ठ स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्यानं असं मत मांडलं की या स्त्रिया बाबाकडे गेल्या त्याही एवढ्याच जबाबदार आहेत. त्यांच्यावर पण खटले दाखल केले पाहिजे. याचा अर्थ या स्त्रिया बिचाऱ्या का फसतात हेच आपल्याला माहीत नाही असा त्याचा अर्थ. अरे तुम्ही लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये घालला कसा श्रद्धा ठेवा गुरुशिवाय जीवनाला तरणोपाय नाही आणि गुरुला तन धरण पण करावं लागतं. शिवाय आपण कोण आहोत? माणूस म्हणून तुमचं माझं आयुष्य जास्तीत जास्त 10 लाख वर्षांचं आहे. त्यातल्या त्यात आपण जो आजचा प्राणी आहे केवळ होमोसेपियन्स प्राणी उरले, बाकीचे सगळे मारले गेले. त्यांचं आयुष्य कमीत कमी 2 लाख वर्षांचं आहे. म्हणजे 2 लाख वर्षांपासून आपण या पृथ्वीवर जगतो आहोत आणि या पृथ्वीवर जगत असताना आपल्या लग्न संस्थेचं आयुष्य धड 5000 वर्षांचं सुद्धा नाही. म्हणजे 1,95,000 वर्षे आपण विदाऊट मॅरेज जगत होतो. निसर्गामध्ये माणसाच्या जन्माला आणि उत्पत्तीला प्रचंड किंमत आहे आणि महत्व आहे. कारण माणसं पटापट परत असत आणि ती संख्येच्या बळावरच जिवंत राहू शकत असत आणि त्यामुळे मित्रांनो या संपूर्ण निसर्ग प्रक्रियेमध्ये प्रत्येक पुरुषामध्ये अनेक स्त्रियांसोबत त्यांनी संबंध प्रस्थापित निर्माण केले पाहिजे. या पद्धतीची एक नॅचरल इन्स्टिंक्ट टाकलेली आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये तिने अनेक पुरुषांशी संबंध प्रस्थापित केले पाहिजे. हा नॅचरल इन्स्टिंक्टचा भाग आहे. नेचरने हे तुमच्या माझ्याकरता निर्माण केलेलं आहे. लग्न संस्था आपण निर्माण केलेली आहे. आपण ती राबवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण नैतिक मूल्य लोकांपर्यंत पोहोचवतो की लग्नाच्या आधी कुणाशी संबंध येता कामा नये. लग्न झाल्यावर केवळ पतीसोबत संबंध असला पाहिजे, नाही तर हे पाप आहे, चुकीचं आहे, नैतिक आहे. पण मूळ इन्स्टिंक्ट आहे अनेकांशी संबंध प्रस्थापित करण्याची. बाबांना काय करावं लागतं? हे जे आहे गिल्ट आहे ते मी इतर पुरुषांशी संबंध ठेवणं चुकीचं आहे, पाप आहे, हे पुढे फक्त दूर करतात, बाकी काय. तो सुंदरदास महाराज सांगतो की 10व्या मार्गाने केवळ तुम्हाला मोक्ष नाही मिळत, तुमच्या पतीला मिळतो, नवऱ्याला पण मोक्ष, भावाला पण मोक्ष, बापाला पण मोक्ष. हा महाराज काय सांगतो? खरात महाराज तो असं सांगतो की तुम्ही जर शुद्धीकरण करून घेतलं तर तुमच्या फॅमिलीचं भलं होईल, तुमचं स्वतःच वैयक्तिक तर भलं होईलच होईल, पण फॅमिलीची भरभराट होईल, आर्थिक भरभराट होईल, नवऱ्याचं भलं होईल, नवरा जिवंत राहील, तो मरणार नाही. आणि या पद्धतीनं एका बाजूला त्यांचा गिल्ट दूर करतो, दुसऱ्या बाजूला त्यांना लालूच दाखवतो, आकर्षण निर्माण करतो फायदा मिळण्याचं आणि मग या स्त्रियांचं शोषण. या स्त्रियांना आपण लहानपणापासून आणि पुरुषांना सुद्धा लहानपणापासून काय शिकवलं असतं? बिलकुल तर्क करायचं नाही. जी माणसं तर्क करतात, प्रश्न विचारतात, तर्कट करतात, त्यांना कधीही धर्मामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही.
जी माणसं गुरुवर अडळ श्रद्धा ठेवतात, कधी शंका घेत नाही, चिकित्सा करत नाही, त्या माणसांना मोक्ष प्राप्त होतो. लहानपणापासून जसं शरद पाटलांनी मला सांगितलं त्या पद्धतीनं की तर्क करण्यासाठी, विचार करण्यासाठी आपल्याला त्यापासून परावृत्त केलं जातं आणि डोळे बंद करून विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर या शोषणाला बळी पडलेल्या स्त्रिया आहेत, त्या जबाबदार नाही. आपल्या समाजानं त्यांच्यावर, तुमच्या माझ्यावर केलेले संस्कार त्याला जबाबदार आहे. हे नीटपणे आपण समजून घ्या. त्या केवळ त्या शोषणाच्या प्रक्रियेच्या बळी ठरल्या कारण तुम्ही त्यांची मानसिकता तशी तयार करून ठेवली. तुम्ही ऑलरेडी ग्राउंड तयार करून ठेवलेला आहे. त्याचा फायदा फक्त बाबा लोक आहेत आणि त्याला त्या स्त्रिया बळी पडतात. आणि म्हणूनच मित्रांनो, याला उतारा म्हणून आपण जादूटोणा विरोधी कायदा निर्माण केला. जादूटोणा विरोधी कायदा निर्माण केल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार करून लोकांमध्ये जागृती निर्माण करणं आणि त्यांना यापासून प्रवृत्त करणं, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, अशी प्रक्रिया आपण अतिशय मोठ्या प्रमाणावर सुरू. नाशिकमध्ये जसं अशोक खरात प्रकार उघडकीस आलं, त्याच पद्धतीने एक कॉर्पोरेट जिहाद नावाचा प्रकार उघडकीस आला. TCS मध्ये लैंगिक शोषण केलं जायचं स्त्रियांचं, काही धार्मिक धर्मांतराचा प्रयत्न झाला. अशोक खरात प्रकरणामुळे याही प्रकरणाला उजाळा मिळाला. एप्रिलमध्ये त्यामध्ये 9 जवळपास FIR दाखल झाले. त्यापैकी 9 आरोपींना अटक झालेली आहे. 10 आरोपींना आधी अटक झाली होती. त्यामध्ये मेजॉरिटी जरी मुस्लिम पुरुष असले तरी त्यामध्ये अश्विनी चेनानी नावाची जी मॅनेजर आहे, म्हणजे HR मॅनेजर तिला म्हणतात, ती हिंदू राहिलेली आहे आणि त्याही माध्यमातून शोषण झालेलं आहे असं मानलं जातं. आता कॉर्पोरेट शोषण बाकीचे या पद्धतीचं शोषण आता आपल्या समाजाचं चित्र आहेच आहे. तो एक वेगळा विषय म्हणून त्यावर मी जास्त भर देणार. मित्रांनो, ज्यावेळेस या पद्धतीची ही कमिटी फॉर्म झाली, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती, पहिल्या सरकारने त्याकरता अजितदादांनी 14.5 कोटी सँक्शन केले. मी त्यांना एवढंच म्हटलं की सर, जर तुम्ही मला 5 वर्ष संधी दिली तर मी अख्खा महाराष्ट्र बदलवून दाखवतो आणि 10 वर्ष जर या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली तर संपूर्ण महाराष्ट्र बदललेला असेल असं चित्र तुम्हाला दिसेल की या महाराष्ट्रामध्ये एकही बळी अंधश्रद्धेपोटी जाणार नाही, मोठ्या प्रमाणावर लोकांचं शोषण होणार नाही, छोटूट अंधश्रद्धा राहतील, या पद्धतीचं वातावरण आपण तयार करतो. अजितदादा एकदम खुश झाले. त्यांनी 14.5 कोटी रुपये सँक्शन केले. ती माझ्या संघटनेकडे, जरी संघटनेकरता त्यांनी सँक्शन केले असले तरी ते माझ्याकडे मी घेतले नाही. मी ते सरकारच्याच माध्यमातून खर्च करायचं ठरवलं आणि मग आमची प्रक्रिया सुरू. हे निर्माण व्हायचं होतं म्हणून आम्हाला केवळ निवडणुकीच्या आधी, 2014ची गोष्ट सांगतोय मी, निवडणुकीच्या आधी कुठेच बजेट आम्हाला वापरायला मिळालं. आम्ही त्याच्या आधारावर काम सुरू केलं. पुढे सरकार आल्यानंतर उरलेलं 13.5 कोटींचं बजेट आपल्याला ताब्यात येईल आणि त्यानंतर पुढची कामं आपण अतिशय उत्तम पद्धतीने करू शकतो. मधल्या काळामध्ये आचारसंहितेमध्ये सरकार काम करू शकत नाही म्हणून त्या काळात बंद होतं. नंतर सरकार आलं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मी खरंच सांगतो, मला मनापासून त्याची 2 कारण. एक तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध राहिले होते. त्यांना वारंवार कायद्यासोबत त्यांच्याशी चर्चा व्हायची होती आणि गंगाधरराव फडणवीस त्यांचे पिताजी यांच्यासोबत मी काम केलेलं जनता पार्टी. तेही जेलमध्ये होते, मीही जेलमध्ये होतो. जेलमधून सुटल्यानंतर ज्यावेळेस विदर्भातली जनता पार्टी गठीत झाली त्यावेळेस जनसंघाचे लोक, जामनराव धोटेजी लोक, काही कम्युनिस्ट लोक, समाजवादी तर आपल्या विदर्भात नाहीच कोणी, हे सगळे लोक आम्ही मिळून काम करत होतो. मी या पार्टीचा, जनता पार्टीचा एक भाग होतो. आम्ही एकत्र प्रचार करायचो. त्यांना माझं फार कौतुक होतं की हा मुलगा कॉलेजमध्ये शिकत असताना MA झालेला, MA पार्टीवर फक्त परीक्षा दिली आणि इंदिरा गांधींना विरोध केला, जेलमध्ये गेला आणि ते मला मित्रासारखे वागवत असत, खांद्यावर हात ठेवत असत आणि माझा दोस्त आहे असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला मित्र मानणाऱ्या माणसाचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला याचा मनापासून आनंद होता. मनात एकच शंका होती की हे BJPचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून मी उमेश बाबू चौबे कोण, गंगाधर फडणवीस आणि उमेश चौबे दोघे एकाच स्कूटरवरनं हिंडत असत.
दोघांमध्ये खास मैत्री होती. दोघेही नागपूर महानगरपालिकेत कॉर्पोरेटर होते. मी उमेश बाबू चौबे आणि देवेंद्र फडणवीस अशी आम्ही तिघं त्यांच्या घरामध्ये बसतो. ते त्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते. नागपूरचं अधिवेशन सुरू होतं. मी त्यांना ही सगळी कागदपत्र दाखवली. त्यांना सांगितलं की या पद्धतीची कमिटी फॉर्म झालेली आहे, काम सुरू झालेलं आहे, बाकीचं काम सुरू आहे, ते बजेट ऑलरेडी सँक्शन झालेलं आहे, ते वापर करा. पण 13.5 कोटीचं बजेट अजून तुमच्याकडनं यायचं. पण पहिला प्रश्न माझा असा आहे की मला माहिती आहे तुम्ही कायद्याला संमती दिली आणि म्हणूनच हा कायदा संमत होऊ शकला शिवसेना आणि बीजेपीनं संमती दिल्यामुळे. त्यामुळे तुम्ही कायद्याला पाठिंबा आहे. पण शेवटी तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात, त्यामुळे हे काम आपल्याला अतिशय ताकदीनं करता येईल का? त्यामुळे त्यांनी काय उत्तर दिलं मला आणि उमेश बाबूंना? ते म्हणाले की आपल्याला अतिशय उत्तम काम करता येईल, तुमच्या मनातला हिंदू परंतु तुम्ही काढून टाका, आपण अतिशय चांगलं काम करू. ही 13.5 कोटीचं नाही सँक्शन करत, पण 10 कोटी सँक्शन करू. प्रत्यक्षामध्ये आता 4 महिने उरलेले आहेत यावर अधिक वर्षाला. त्या 4 महिन्यामध्ये तर 10 कोटी खर्च करणं शक्य नाही. 2 कोटी जास्तीत जास्त आम्ही वापरू, पण बजेट मात्र तुम्ही 10 कोटीचं सँक्शन करा, कारण तुमचं बजेट पण मोठं आपल्याला पाहिजे. ते म्हणाले तुम्ही सुधीर भाऊंना भेटून घ्या, ते अर्थमंत्री आहेत. सुधीर भाऊ माझे मित्र आहेत. जर्नलिझम मध्ये आम्ही दोघे एकत्र होतो आणि त्यावेळेस सुधीर भाऊंना मी भेटलो. सुधीर भाऊ म्हणाले माझा काही शब्दच नाही, मी तुमच्यासोबत आहेच आहे. 10 कोटीचं बजेट सहज सँक्शन किंवा मुख्यमंत्री म्हणतायत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना 42 पोलीस ट्रेनिंग थ्रूआउट महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यांच्या आधी फक्त 5 झालेले. त्यानंतर महाराष्ट्रामधल्या 22 जिल्ह्यांमधले कार्यक्रम मुख्यमंत्री असताना झालेले फक्त आधीच्या बजेटच्या आधारावर ते झालेले आहेत. जुन्या सरकारने सँक्शन केलेल्या बजेटच्या आधारावर 200 वक्त्यांची 3 प्रशिक्षण शिबिरं झाली. त्यामध्ये आम्ही 200 वक्ते ट्रेन केले. 400 शाळा कॉलेजेसमध्ये या वक्त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेतले. हे सगळं काम आम्ही 1 कोटीमध्ये पूर्ण केलं. हे काम झाल्यानंतर मी 3 वर्ष मंत्रालयाच्या चक्रा मारतो. माझा पोटा पाण्याचा व्यवसाय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप चालवणं ते मला पूर्ण 100% बंद ठेवावे लागले. 2013 मध्ये कायदा करायचा म्हणून बंद ठेवावे लागले. 14 महिन्यापासून मी ते 3 वर्ष बंद यासाठी ठेवले कारण 6-6 महिने आधी हॉल बुक करावे लागतात. हॉलची भाडी प्रचंड असतात आणि तो पैसा वाया जाऊ नये ऐन वेळेवर आपल्याला काम करण्यासाठी म्हणून. आणि म्हणून मी तो पूर्ण व्यवसाय बंद ठेवला. सरकारकडे भेटी मारत राहिलो. 3 वर्ष मी सारख्या चक्रा मारतोय असं पाहिल्यानंतर माझ्या काही मित्रांना खूप वाईट वाटायचं. जे नागपूर जिल्ह्याचे बीजेपीचे अध्यक्ष राहिलेले अशा एका डॉक्टर मित्राला वाईट वाटायचे. ते माझे 3 वर्षीय विद्यार्थी आहेत. ते म्हणाले सर तुम्ही एवढ्या चक्रा मारता मला वाईट वाटतंय. आमच्या सरकारने त्यामध्ये तुमचं काम उत्तम पद्धतीनं करायला हवं. आमची प्रतिमा उजळेल त्याबद्दल आम्हाला लोक अंधश्रद्धा म्हणतात. जरा मी काम शकेल बरं ते माझ्या जवळच्या इतरांना माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं टाकलं का मला काम करायचं नाही. ते आले आणि 3 वर्षानंतर मला असं म्हणाले की सर यांना काम करायचं नाही, जादूटोणाविरोधी कायदा राबवायचा नाही, त्याचा प्रचार प्रसार काही मुळीच करायचा नाही आणि त्यामुळे वेळ वाया घालवू नका. त्यानंतर मी मंत्रालयामध्ये जागा सोडलं. माझं युट्यूब चॅनल सुरू केलं. त्यामध्ये सगळी मेहनत टाकली. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर माझ्या पुन्हा अशा परिस्थितीत झाल्या. अजितदादा पवार नेहमीच या कामाला अतिशय सक्रिय समर्थन देत आलेले, पाठिंबा देत आलेले. ते त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी इमिजिएट तेव्हाच्या तेव्हा 12 कोटी रुपये सँक्शन केले. 1 एप्रिल 2020 पासून उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या अखत्यारीमध्ये हे काम सुरू करायचं ठरवलं. GR निघायला आणि बाकी सगळ्या कामाला सुरुवात झाली आणि 24 मार्चला लॉकडाऊन लागू झाला. 2 वर्ष काम पूर्ण बंद केलं. 2022च्या 1 एप्रिल पासून मग ते जे काही त्यावेळेस 12 कोटी होते त्याचे त्यांनी 22 कोटी केले. मग 22 कोटी बजेटच्या आधारावर 1 मार्च 2022ला आम्ही कामाला सुरुवात. काही महत्वाची शिबिरं झाली ज्यामध्ये आम्ही वक्ता प्रशिक्षित केले आणि त्यानंतर मित्रांनो आमचे एकनाथजी शिंदे, अंधश्रद्धा शिरोमणी एकनाथजी शिंदे गुवाहाटीला गेले. त्यांनी वेढा बळी दिला आणि त्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचाही बळी देऊन टाकला. सरकार बदललं, काम पुन्हा जायचे हे थांबलं. तेवढं झालं तेवढं.
मग त्यानंतर आता काहीच करणं शक्य नाही म्हणून मी गप्प बसलो. मध्ये बच्चू कडू आता येणार सामाजिक न्याय विभाग असं दिसलं, बातम्या आल्या. मी त्यांना भेटल्यावर ते म्हणाले काय मी झाल्यावर तुम्हीच की सामाजिक न्याय मंत्री, कशाला चिंता करता, तुमचं प्रत्येक काम उत्तम पद्धतीने होईल. पण ते काही झाले नाही. एकनाथ शिंदेकडेच एक खातं राहिलं. आता जो माणूस रेडाबोळी देतो त्या माणसाकडे या खात्याचं काम म्हणून मी कसं काय जाऊ शकतो म्हणून मी गेलो होतो. त्यानंतर अजित दादांनी पलटी मारली. अजित दादा पुन्हा या गव्हर्नमेंटमध्ये दाखल झाले. माझ्या दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी मला समजावून सांगितलं की तुझी पहिली प्रायोरिटी ही जादूटोणा विरोधी कायदा राबवणं आहे आणि त्यामुळे तू अजितदादांना भेटलं पाहिजे. मी अजितदादांना भेटलो. अजितदादांनी 22 कोटीचं बजेट रिन्यू केलं आणि मित्रांनो त्यांना मी सांगितलं एकनाथ शिंदेकडे एक खातं आहे. ते म्हणाले काळजी करू नका. म्हटलं देवेंद्र फडणवीसांना याला विरोध आहे, ते उपमुख्यमंत्री आहे. ते म्हणाले त्याची चिंता करू नका. आणि त्यांनी आउट ऑफ वे जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेतली. मी सचिव आणि काही महत्वाचे अधिकारी अशी ती बैठक झाली. अजितदादांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या नात्याने आदेश दिले. 22 कोटीचं बजेट सँक्शन केलं. कामाला सुरुवात झाली. 15 दिवसामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव संपूर्ण या प्रोजेक्टचा जो 14.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे त्याचा GR काढणार असं ठरलं. तसं त्यांनी अधिवचन दिलं. आम्ही दर आठवड्याला 2 ते 3 चक्रा मंत्रालयात मारत राहिलो. हे सचिव आमचा अतिशय आनंदानच वाटत करत असत. दरवेळी तो न आवडणारा चहा मागत असत. ज्या चहामध्ये दूध नसायचं काही नसायचं असा तो आम्हाला प्यावा लागत असे कारण सचिवांनी दिलेला चहा आहे म्हणून. आणि तो सगळा न्याय सहन करत मी सारखे 11 महिने त्यांच्याकडे चक्रा मारत राहिलो. एक GR निघाला. GR निघाला. इव्हन अर्थमंत्र्याला त्या फायली जागेवरच्या हवायच्या का. मी 2दा सरकारसोबत काम केलेलं आहे. दोन्ही वेळेस माझा अनुभव असा आहे की सरकारी यंत्रणेला 1 पैसा खाऊ न घालता फायली नीट हालत असत आणि उत्तम काम होत असे. कारण अजितदादांचा फोन केला, श्याम मामांचं काम आहे, पुण्यकर्म आहे, आपल्याला करायचं आहे. ते नेमकेपणानं सरकारी अधिकारी समजून घेत असे. कधीच कोणी सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा काँग्रेसमधल्या मंत्र्यांनी या कामाचा पैसे खाण्याचा विचार केला नाही. त्यांना माहित आहे मानव एक पैशाचा बारीकसा एक हिशेब करून पैसे खर्च करतात. तरी सरकारी अधिकाऱ्यांच्या हातून ते खर्च करायचे असले तरी त्यात पैसे इकडचे तिकडे नाही करतायत. आणि ते सगळं त्यांनी करून उत्तम पद्धतीने हे काम केलं. आणि म्हणून माझा सरकारविषयीचा विश्वास बुळावला होता. पळावला. हे सरकार पैसे न खाता सुद्धा काम करतं. काही लोकांना चांगलं काम करण्याची इच्छा असते. आणि सामाजिक न्याय या खात्याचं बजेट कितीचं आहे? 50,000 कोटीचं आहे. 50,000 कोटी मध्ये 22 कोटी मधला 1 पैसा नाही खाल्ला तर काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. शेवटी सचिवांनी मला सांगितलं की सर असं काम होणार नाही, तुम्हाला हे काम माझ्या एजंटला द्यावं लागेल. त्यांच्या सहकार्याने मी विचारलं एजंटला दिल्यानंतर सह्या कोणाच्या पडतील? म्हणजे तुमच्या, तुम्ही सहअध्यक्ष आहात. किती टक्के काय झालेले असेल? म्हणे 20 ते 25% होतातच. मी म्हटलं मी जयप्रकाश नारायण आंदोलनातला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी देश हे आंदोलनामधला त्यातला भाग आहे आणि मी स्वतः भ्रष्टाचारामध्ये सामील व्हायचो बिलकुल नाही म्हणत. आणि मी मंत्रालयामध्ये जाणं सोडलं. हा सगळा इतिहास तुम्हाला का सांगतो? मी ज्या बाबांना एक्सपोज केलं, गुलाब बाबा सारखा बाबा समजला, शुद्ध बाबांसारखा बाबा समजला. विदर्भामध्ये मी ज्यावेळेस 1982 चळवळ सुरू केली तेव्हा चमत्कार करणारे किमान 200 बाबा होते. त्यातले काही बाबांकडे माझेच आई वडील जायचे. आज विदर्भामध्ये तुम्हाला इथेही चमत्कार करणारा बाबा दिसत. आपण अनेक अंगात येणारे देव संपवले. लोकांच्या अंगात येणारे आंबेडकर संपवले, बुद्ध अंगात येणारे संपवले, देवी अंगात येणारे संपवल्या, देव अंगात येणारे संपवले आणि अनेक अवतार संपवले. जी माणसं मेंटली रिटायर्ड असं तर भिक्खू बाबा सारखे अवतार आपण संपवले. हे सगळं प्रबोधनाच्या माध्यमातून शक्य आहे. त्यामुळे आपण अतिशय उत्तम पद्धतीने जर प्रबोधन केलं असतं जसं जुन्या सरकारने ठरवलं आणि ज्या पद्धतीनं काम सुरू झालं आणि त्यातल्यापेक्षा निम्मे अधिक काम हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेलं आहे. ते काम जर त्याच पद्धतीनं त्याच वेगानं सुरू असतं तर आज महाराष्ट्रामध्ये खराब नावाचा बाबा एवढा मोठा झाला नसता. शेकडो स्त्रिया त्याला बळी पडल्या नसत्या. त्यामुळे खराब बाबा हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे.
त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम थांबवलं, त्याला खीळ घातली. पोलिसांनी हा कायदा वाचवू नये या पद्धतीचं वातावरण तयार केलं. कारण मला अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे फोन यायचे की सर, कॉर्पोरेटरचा साधा फोन आला तरी आम्हाला एफआयआर दाखल करता येत नाही. साध्या नगरसेवकाचा फोन आला तरी एफआयआर दाखल करता येत नाही, कारण आपल्या सहकार्यांच्या त्यांचं ऐकलं नाही म्हणून बदल्या झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आमचा नाईलाज आहे. हे त्यांचे फोन असायचे मला. अशी परिस्थिती आहे. या पद्धतीनं जादूटोणा विरोधी कायदा राबवला गेला नाही, त्याचा प्रचार प्रसार केला गेला नाही. खराब प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांनी इतकं सुंदर वातावरण निर्माण करून दिलं की गेल्या 1.5 महिन्यामध्ये अनेक केसेस दाखल झालेल्या आहेत, एफआयआर दाखल झालेल्या आहेत. पोलीस आनंदाने एफआयआर स्वीकारतात, दाखल करतात, असं सत्र सुरू झालेलं. म्हणजे एकदा पोलीस खात्याने, प्रसिद्धी माध्यमांनी आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी ठरवलं तर किती सुंदर बदल महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. हे पूर्वीही आपण अनुभवलेलं आहे, आताही अनुभवलेलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगून या ठिकाणी थांबणार आहे. आपल्या आता उठू नका, मी 10 मिनिटात संपवतो आहे. मी लोकांना डिस्टर्ब कृपया करू नका. शिवदास महाराजाला मी एक्सपोज केल्यानंतर RSSचे प्रमुख बाळासाहेब देवरस, सरसंघचालक, यांच्याकडे खूप तक्रार. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या हाताखाली मी पत्रकार म्हणून तयार झालो. ते मागू वैद्य भारताचे संपादक आणि जे पुढे RSSचे बौद्धिक प्रमुख राहिलेले आहेत, आणि दिवा घोंबरे या दोन्ही संपादकांना बोलावलं. त्याला विचारलं की तुमच्या हाताखाली तयार झालेला हा पत्रकार, ही 84 मधली गोष्ट आहे, हा धर्माच्या विरुद्ध आणि देवाच्या विरुद्ध कसं काय काम करतो. त्यावेळेस त्यांनी समजावून सांगितलं की शाह मानव देव आणि धर्म याबद्दल बोलत सुद्धा ते देवाधर्माच्या नावावर जे सर्वसामान्य माणसाचं शोषण होतं, दुर्भाषण होतं, त्या विरुद्ध चळवळ चालवतात. ते सातत्याने आमच्या संपर्कात असतात. त्यांचं काम आम्ही पाहतो. आमच्या तरुण भारतामध्ये त्याला येऊन गेली ते आपली प्रसिद्धी पडली. त्यामुळे तुमच्यापर्यंत आलेल्या बातम्या सगळ्या चुकीच्या आहेत. त्यावर बाळासाहेब देवरस त्यांना म्हणाले, पुन्हा वाक्य मी नीटपणे ऐका. बाळासाहेब देवरस RSSचे सरसंघचालक म्हणाले की आपल्या घरात कुठे आपल्याला साप हवा आहे. साप जर पाहुण्याच्या ताकदीनं मरत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून बाळासाहेब देवरस सरसंघचालक असेपर्यंत कधीही RSSने माझ्या कामाला ऑर्गनाइज विरोध केला नाही. त्यांच्यामध्ये एवढं भान होतं की आपल्या समाजामध्ये हा अंधश्रद्धांचा साप आहे, तो आपल्या लोकांना डसतो आहे, चावतो आहे, त्यांचं शोषण करतो आहे, त्यांचं नुकसान करतो आहे. आपण हे काम करू शकत नाही. जर पाहुणे हे काम करत असतील तर त्यामधनं आपल्या समाजाचं भलं होणार आहे, याचं भान त्यांना होतं. आमच्या देवेंद्र फडणवीसांना किती भान आहे. देवेंद्र फडणवीस धीरेंद्र पृष्ठभागात उघड कायदा मोडतो हे त्यांना उत्तम कळतं, कारण ते कायद्यामध्ये तज्ञ आहेत. त्याला ते घेऊन येतात. नागपुरात आले पुन्हा त्याच्यासोबत व्यासपीठ शेअर केलं करणार. आणखी एवढंच नव्हे तर धीरेंद्र कृष्ण महाराजांना मुंबईमध्ये घेऊन गेले, ठाण्याला घेऊन गेले. एक केंद्रीय मंत्री त्यांना औरंगाबाद मध्ये घेऊन गेला. आणि धीरेंद्र कृष्ण महाराज दिव्य दरबाराच्या माध्यमातून लोकांना सांगतात, तुला भूत लागलं, तुला असं करावं लागेल, तुला जादूटोणा केला आहे, तुला त्यांनी करणी केलेली आहे, टोटका केलेला आहे. हे सगळ्या अंधश्रद्धा त्याच्यामध्ये केल्या. दुसरे बीजेपी वाले देवेंद्र फडणवीसांचे लोक. तुम्ही जर म्हणाल की देवेंद्र फडणवीस अध्यक्ष नाहीये बीजेपीचे, तर लोकांना काढून टाका. महाराष्ट्राचे ते सर्वे सर्व पक्षाचेही सर्वे सर्व आहेत आणि सरकारचेही सर्वे सर्व आहेत. बीजेपीचे लोक गावोगाव प्रदीप मिश्राला घेऊन येतात. प्रदीप मिश्रा काय सांगतात, वडेट्टीवारांनी तुम्हाला सांगितलेलं, अभ्यास केला नसेल किंवा नसेल केला तरी फक्त शंकराच्या पिंडीला भेटपत्र लावा, तुम्ही परीक्षा पास करा. एक तोडा जल टाका, सगळ्याच्या सगळ्या तुमच्या समस्या सुटतील. हे लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवणार आहे. महाराज तुम्ही घेऊन जाऊ म्हणता लोकांच्या अंधश्रद्धा वाढवता. हा अंधश्रद्धेचा
गावोगाव घेऊन येतात, त्याला पोचता, त्याला दूध आणि काय 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 पाचता, त्याला म्हणजे काय दूध पित नसतो पण हा साप दूध पितो, अशा सापाला घेऊन येतात, अंधश्रद्धा वाढवण्याचं काम करतात. हे काम कृपया असं तरी देवेंद्र फडणवीस तुम्ही थांबा. खराब करण्यामुळे तुमचे डोळे उघडले असतील असं आम्ही मानतो. कृपया जागे व्हा. लोकांचं शोषण करून, लोकांना शोषण करणाऱ्या बाबांच्या ताब्यामध्ये देऊन त्यांच्या अंधश्रद्धा वाढूनच फक्त निवडून येतं असं नाही. या सगळ्या बाबांनी कुणाचं शोषण केलंय? यामध्ये एक तरी मुस्लिम स्त्री आहे का? सगळ्या हिंदू स्त्रियांचं शोषण केलंय. तो राम रहीम बाबा असेल, आसाराम बापू असेल, नारायण साई असेल, सुंदरदास महाराज असेल, कृपाळू महाराज असेल किंवा अशोक प्रसाद असेल, या सगळ्यांनी हिंदू स्त्रियांचं शोषण आजपर्यंत केलेलं आहे ना. मग तुम्ही जर हिंदू हिंदू करता आणि हिंदूंना वाचवणं, हिंदूंना वाढवणं, हिंदूंना बलिष्ठ करणं हे तुमचं कर्तव्य असं मानता, तर त्यांना तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यासाठी वातावरण का मुद्दाम निर्माण करता? वाचवण्यासाठी पुढे का येत नाही? त्यांना या सगळ्या शोषणापासून वाचवण्याकरता हा जादूटोणा विरोधी कायदा जो महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचा अतिशय प्रभावीपणे प्रचार प्रसार झाला पाहिजे. महाराष्ट्रामधले हिंदू लोक या शोषणापासून वाचले पाहिजे असे प्रयत्न तुम्ही का करत नाही? हे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा लोक तुम्हाला निवडून केवळ फसून आणि लोकांचं नुकसान करूनच निवडून येता येतं असं नाही, तर लोकांचं भलं करून सुद्धा निवडून येता येतं. त्यामुळे या निमित्तानं मी जाहीररित्या एवढंच आवाहन करेन की देवेंद्र फडणवीस आता तरी तुम्ही जागे व्हा. हा अंधश्रद्धेचा साप महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं, त्याला पोसण्याचं, त्याला खतपाणी घालण्याचं काम बंद करा. आणि या सापाला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, शाहू आंबेडकरांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, संत ज्ञानेश्वर संत तुकारामात बसून गाडगे महाराज तुकडोजी महाराजांची चालत आलेली वारकरी संप्रदायाची अंधश्रद्धाने तुलक परंपरा आहे. त्या वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे, त्याची लाज बाळगा, त्याचा अभिमान बाळगा आणि जादूटोणा विरोधी कायदा उत्तमपणे मुख्यमंत्री या नात्यानं राबवून लोकांच्या अंधश्रद्धा दूर होतील याची काळजी घ्या आणि पुन्हा ठरासारखे बाबा महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही याची व्यवस्था करा. तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल नाही तर हे अतिशय मोठा खलनायक म्हणून इतिहास तुम्हाला लक्षात ठेवेल. एवढं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. या दारातून बाहेर पडल्याबरोबर डाव्या बाजूला पुस्तकांचा स्टॉल आहे. तिथे प्राध्यापक श्याम माधव यांनी लिहिलेली 6ही पुस्तकं उपलब्ध आहेत, तुम्ही घेऊ शकता. आणि तिथे उजव्या बाजूला एक स्टॉल आहे, तिथे आपल्याला काम करायचं असेल